विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या या नवीन ऑनलाईन सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मागच्या सेशनमध्ये आपण रोजगार कौशल्ये म्हणजे एम्प्लॉयबिलिटी स्किल्स म्हणजे काय ते पाहिलं. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आजच्या काळात तुमच्या आमच्या सर्वांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. तो म्हणजे ऑनलाईन शिक्षण. चला तर मग आजचा क्लास सुरू करूया. स्क्रीनवर लक्ष द्या. आजचा आपला विषय आहे मॉड्यूल 1.2 रोजगार कौशल्ये ऑनलाईन शिक्षण. यामध्ये आपण प्रामुख्याने डिजिटल साक्षरता म्हणजे डिजिटल लिटरसी आणि ई लर्निंग मार्गदर्शन यावर भर देणार आहोत. आजच्या काळात फक्त मोबाईल चालवता येणं पुरेसं नाही, तर त्याचा शिक्षणासाठी आणि करिअरसाठी योग्य वापर कसा करायचा हे आपण आज शिकणार आहोत. आता पुढची स्लाईड बघा. या प्रकरणाची प्रमुख उद्दिष्टे काय आहेत? 1. ऑनलाईन शिक्षणाचं महत्त्व समजून घेणं. 2. इंटरनेटचा वापर करून रोजगार कौशल्य कशी शिकायची हे पाहणं. 3. गव्हर्नमेंटच्या भारत स्किल्स पोर्टलची माहिती घेणं. 4. ऑनलाईन अभ्यास करताना योग्य साधने वापरणं आणि वेळेचं नियोजन करणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल साक्षरता वाढवून सुरक्षित इंटरनेट कसं वापरायचं म्हणजे सायबर सेफ्टी हे शिकणं. स्लाईड 3 कडे वळूया. डेस्क सेटअप म्हणजे आवश्यक साधने. जसं शाळेत जाताना दप्तर लागतं, तसंच ऑनलाईन क्लाससाठी तुमचं डिजिटल दप्तर तयार हवं. यासाठी काय काय लागतं? तुमच्याकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप किंवा संगणक असायला हवा. व्हिडिओज न अडकता पाहण्यासाठी वेगवान इंटरनेट म्हणजे वायफाय किंवा चांगला डेटा प्लॅन हवा. आजूबाजूच्या आवाजाचा त्रास होऊ नये आणि सरांचं बोलणं स्पष्ट ऐकू यावं म्हणून हेडफोन्स हवेत. आणि हो, फक्त ऐकायचं नाहीये, महत्त्वाचे मुद्दे लिहून काढण्यासाठी एक नोंदवही म्हणजे नोटबुक आणि पेन नेहमी सोबत ठेवायचा. स्लाईड 4 मध्ये आपण ऑनलाईन शिक्षणाची 5 टप्पे प्रक्रिया पाहणार आहोत. ऑनलाईन अभ्यास सुरू कसा करायचा? टप्पा 1. सर्वात आधी तुमचं डिव्हाइस आणि इंटरनेट कनेक्शन चेक करा. टप्पा 2. योग्य प्लॅटफॉर्म निवडा. उदाहरणार्थ भारत स्किल्स वेबसाईट किंवा एखादं चांगलं यूट्यूब चॅनल. टप्पा 3. तिथे तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन आणि लॉग इन करा. टप्पा 4. तुमचा अभ्यासक्रम म्हणजे कोर्स निवडा, जसं की एम्प्लॉयबिलिटी स्किल्स. आणि शेवटी नियमित अभ्यास करा आणि सराव करण्यासाठी मॉक टेस्ट सोडवा. मित्रांनो, स्लाईड 5 खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. पारंपरिक शिक्षण विरुद्ध ऑनलाईन शिक्षण यात काय फरक आहे? पारंपरिक शिक्षणात तुम्हाला ठराविक ठिकाणी म्हणजे शाळेत किंवा कॉलेजमध्ये रोज जावं लागतं, पण ऑनलाईन शिक्षणात तुम्ही इंटरनेटद्वारे घर बसल्या कुठूनही शिकू शकता. पारंपरिक शिक्षणात वेळेचं बंधन असतं म्हणजे टाइम टेबल, पण ऑनलाईन शिक्षण 24/7 उपलब्ध असतं. तुम्ही तुमच्या सोयीनुसार रात्री किंवा पहाटेही अभ्यास करू शकता. पारंपरिकमध्ये छापील पुस्तके लागतात, तर ऑनलाईनमध्ये तुम्हाला PDF आणि व्हिडिओज मिळतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे ऑनलाईन शिक्षणात तुमचा प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचतो. आता स्लाईड 6 बघा. इथे काही महत्त्वाच्या तांत्रिक संकल्पना आहेत ज्या तुम्हाला माहितीच असायला हव्यात. पहिली म्हणजे ई लर्निंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इंटरनेटच्या मदतीने घेतलं जाणारं शिक्षण. दुसरी म्हणजे वेबिनार. वेबिनार म्हणजे वेब प्लस सेमिनार. इंटरनेटच्या माध्यमातून आपण जे थेट सेमिनार घेतो त्याला वेबिनार म्हणतात. आणि तिसरी संकल्पना सर्च इंजिन म्हणजे इंटरनेटवर कोणतीही माहिती शोधण्यासाठी आपण जे टूल वापरतो, उदाहरणार्थ गुगल किंवा यूट्यूब, त्याला सर्च इंजिन म्हणतात. स्लाईड 7 वर आपण एका खूप महत्त्वाच्या पोर्टलची माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे भारत स्किल्स. याची वेबसाईट आहे bharatskills.gov.in. हे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाने म्हणजेच DGTने सुरू केलेलं अधिकृत पोर्टल आहे. हे विशेषतः तुमच्यासारख्या ITI विद्यार्थ्यांसाठीच बनवलं आहे. इथे तुम्हाला सर्व विषयांचे PDF, व्हिडिओज, प्रश्नपेढी म्हणजे क्वेश्चन बँक्स आणि सरावासाठी मॉक टेस्ट्स अगदी मोफत मिळतील. याचा नक्की फायदा घ्या. आता स्लाईड 8 अत्यंत महत्त्वाची आहे बरं का. सायबर सुरक्षिततेचे नियम, डूज अँड डोंट्स. इंटरनेट वापरताना सावधगिरी बाळगायलाच हवी. 1. पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. 2. अनोळखी किंवा फेक वाटणाऱ्या वेबसाईटवर तुमचे बँक डिटेल्स किंवा आधार क्रमांक अजिबात टाकू नका. 3. नेहमी अधिकृत वेबसाईटच वापरा, जसं की शेवटी .gov.in किंवा .in असणाऱ्या. आणि मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये चांगला अँटीव्हायरस वापरा, जेणेकरून हॅकिंग आणि व्हायरसचा धोका टळेल. आता स्लाईड 9 कडे बघा.
ऑनलाईन अभ्यास करताना शारीरिक धोकेही असतात. सतत स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांना ताण येतो आणि चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे मान किंवा पाठ दुखू शकते. सर्व्हायकल पेन. यावर उपाय काय? तर 20-20-20 रूल म्हणजे 20-20-20 नियम. हा नियम काय सांगतो? दर 20 मिनिटांनी स्क्रीनवरून नजर हटवून 20 फूट दूर असलेल्या कोणत्याही वस्तूवर 20 सेकंदांसाठी लक्ष केंद्रित करा. यामुळे डोळ्यांचा ताण लगेच कमी होतो. आणि हो, ताठ बसण्याची सवय ठेवा. स्लाइड 10 मध्ये आपण डिजिटल धोके पाहतोय. इंटरनेटवर फसवणूक म्हणजे सायबर फ्रॉड होऊ शकतो किंवा तुमच्या माहितीची चोरी म्हणजे डेटा थेफ्ट होऊ शकते. अनोळखी लिंक्सवर कधीही क्लिक करू नका. मग सुरक्षित वेबसाईट ओळखायची कशी? खूप सोपं आहे. वेबसाईटच्या लिंकच्या सुरुवातीला HTTPS आहे का ते बघा. इथे S म्हणजे सिक्युअर आणि लिंकच्या बाजूला एक छोटंसं कुलुपाचं चिन्ह दिसतं, ते नक्की तपासा. स्लाइड 11. चला आता स्लाइड 11 ही तुमची तोंडी परीक्षेची तयारी आहे. प्रश्न 1. ऑनलाईन शिक्षणाचा सर्वात मोठा फायदा काय? उत्तर: वेळेची आणि ठिकाणाची कोणतीही मर्यादा नसते. तुम्ही कधीही आणि कुठूनही शिकू शकता. प्रश्न 2. ITI विद्यार्थ्यांसाठी कोणतं शैक्षणिक पोर्टल आहे? उत्तर: भारत स्किल्स. प्रश्न 3. डिजिटल साक्षरता म्हणजे काय? उत्तर: डिजिटल उपकरणे आणि इंटरनेटचा सुरक्षित आणि योग्य वापर करता येण्याची क्षमता म्हणजेच डिजिटल साक्षरता. आणि आता आपली शेवटची स्लाइड 12. सारांश. विद्यार्थी मित्रांनो, ई-लर्निंगने शिक्षणातील वेळेचं आणि जागेचं बंधन आता पूर्णपणे संपवलं आहे. भारत स्किल्स सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून आपण घर बसल्या प्रगत होऊ शकतो. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा: सतत शिकण्याची आवड असणारा विद्यार्थीच भविष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. तंत्रज्ञान बदलत राहील, पण तुमची शिकण्याची तयारी असेल तर तुम्ही कधीच मागे पडणार नाही. तर आजचा क्लास आपण इथेच थांबवूया. दिलेली सर्व माहिती नीट लक्षात ठेवा आणि स्वतःच्या प्रगतीसाठी तिचा वापर करा.